हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवंस अँड सावी वर्ड. आज मी पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी 2-3 कांदे कट करून घेतलेत, एक टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडं खोबरं घेतलं आहे. कांदा भाजायला टाकला आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा. त्यामध्ये लसूण, टोमॅटो टाकून घेतले. हे तिन्ही मी एकत्र भाजून घेतले. लालसर होईपर्यंत भाजून मग नंतर मी थोडंसं खोबरं तेल टाकून भाजले. वाटण तयार आहे, ते मिक्सरला बारीक करून घेतले. पनीर मी घरीच बनवलेलं आहे. फोडणीला मी लाल तिखट, थोडासा पनीर मसाला, हळद, हिंग व चवीनुसार मीठ टाकले. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकून हे सर्व मसाले टाकून घेतलेत व नंतर वाटण टाकले. वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं हलवत राहायचं, एकजीव होऊन द्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्यात. गरम पाणी टाका, म्हणजे भाजीला चांगली तरी येते. 5 मिनटं झाकण ठेवून जरा. हा ग्लास मी पाणी पण थोडंसं कोमट होतं टाकायचं असलं तर, म्हणून ठेवला आहे वरती वाफेने. माझ्या मुलांना तळलेलं पनीर आवडत नाही, म्हणून मी असंच टाकते डायरेक्ट. अशा पद्धतीने खूप छान होते पनीरची भाजी. आणि तरी पण छान येते भाजीला, गरम पाणी टाकल्यामुळे. परत झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 10 मिनटं होऊन द्यायचं. बघा किती छान तरी आली आहे. व थोडी नंतर वरतून कोथिंबीर टाकायची. माझे मुले खूप आवडीने पनीर खातात. बघा किती छान झाली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.